आजची स्त्री खरं सुरक्षित आहे का? खरं तर ह्या प्रश्नातच त्याचे उत्तर आहे की आजची स्त्री सुरक्षित नाही। आज 21व्या शतकात स्त्री आपल्या कर्तृत्वाने उंच आकाशात झेप घेत आहे। फक्त मूल आणि चूल ही परंपरा बाजूला ठेवून स्त्री पुरुषाच्या बरोबरीला सर्वीकडेच खांद्याला खांदा लावून उभी असते आणि कोणत्याच क्षेत्रात आज स्त्री मागे नाही। परंतु एवढी प्रगती करून पण आपण आजूबाजूला घडणारे घटना ऐकत असतो, वर्तमानपत्रे वाचतो, टीव्ही बघत असतो आणि मग प्रश्न पडतो की खरंच स्त्री सुरक्षित आहे का? ह्या अशा परिस्थितीमुळे स्त्री असो वा मुलगी घराबाहेर पडताना तिला 10 वेळा विचारले जाते, कुठे चालली, कोणासोबत चालली, कधी येणार, असे एक ना अनेक प्रश्न तिच्या घरचे तिला विचारत असतात। खरं तर हा त्या मुलीवरचा अविश्वास नाही तर त्या मुलीची वाटणारी काळजी असते आणि नेहमी मुलीला बोलले जाते की तू आपल्या घरची इज्जत आहे, बरबाद करू नकोस। पण तुम्ही आपल्या मुलाला का सांगत नाही की कोणाच्या मुलीची इज्जत बरबाद करू नको? स्त्रीचे रूपे अनेक आहेत। कधी ती आई असते तर कधी बहीण असते, कधी पत्नी असते तर कधी सासू असते आणि कधी चांगली मैत्रीण असते तर कधी चांगली शेजारणी असते। असे एक ना अनेक रूपे स्त्रीची आहेत। प्रत्येकाच्या सुखदुःखात ती खंबीरपणे साथ देते, पण स्त्री अजूनही सुरक्षित नाही। आजही आपण कित्येक ठिकाणी बघत असतो मुलींची छेडछाड, विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी, एकतर्फी प्रेम संबंध, मानसिक दबाव, ह्या गोष्टीला कितीतरी ताई शिकार झालेल्या आहेत। आपण काही दिवसापूर्वीच बघितलं मुरबे ह्या गावची स्नेहा चौधरी, वसई येथील आरती यादव, कल्याण शिळफाटा येथील घटनेतील अक्षता म्हात्रे, उरण येथील यशश्री शिंदे, कलकत्ता येथील डॉक्टर नम्रताताई, अशाच अनेक ताईंनी आपले जीव गमावले आहे। अशा सर्व घटना होत असताना कित्येक जण फक्त बघ्याची भूमिका घेत असतात, कित्येक जण फोनमध्ये आपले फोटो व्हिडिओ काढत असतात, पण कोणीच माणुसकी दाखवत नाही। त्या जागी आपली आई बहीण आहे हे समजून जर पुढे आले तर अशा कितीतरी घटना थांबवता येतील। माहिती नाही हातात मेणबत्ती पकडायला कोणी शिकवली, नाहीतर स्त्रीचा अपमान झाला तर महाभारत करायला आणि लंका पेटवायला पण आपली संस्कृती कमी नव्हती। आणि आता समाजातील सुजाण नागरिक, समाजातील जबाबदार नागरिक म्हणून अशा घटना झाल्यानंतर फक्त हळहळ व्यक्त करतात। मेणबत्ती घेऊन मोर्चे काढून स्टेटसला फोटो ठेवण्यापेक्षा अशा घटना डोळ्यासमोर होत असताना ही घटना रोखण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच आपली स्त्री किंवा मुलगी कुठेही बिनधास्तपणे भीती न बाळगता घराबाहेर जाऊ शकते। आणि सरकारला माझी एकच विनंती आहे, आमची लाडकी बहीण सुरक्षितच नाही राहिली तर तुमचे 1500 रुपये घेऊन तरी आम्ही काय करणार? आम्हाला आमच्या लाडक्या बहिणीसाठी तुमचे 1500 रुपये नकोय, आम्हाला आमच्या लाडकी बहिणीसाठी सुरक्षा पाहिजे। त्यासाठी अशा नराधमांना लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे।